हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मधील 10 नंतरचे जे क्वेश्चन आहे ते बघणार आहे. ह्याच्या आधी जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7 ह्या चॅप्टरचा जो तुमचा मॅथ्स 2चा 7 नंबरचा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे मेन्सुरेशन. त्याच्यामधील इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.1 मधील एक्झाम्पल आहेत, प्रॅक्टिस सेट 7.2 मधील एक्झाम्पल आहेत आणि प्रॅक्टिस सेट 7.3 मधील एक्झाम्पल आहे. 10च्या आधीचे जे क्वेश्चन आहेत ते आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तर 10 नंतरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामध्ये मेजर आर्क कुणाला म्हणायचं, मायनर आर्क कुणाला म्हणायचं, त्यानंतर मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं, मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं, त्यानंतर ना फॉर्म्युले जे आहेत एरिया ऑफ सेक्टरचे 3 फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचं हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याच्या आधीचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा, म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर कुणाला म्हणायचं हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता बघा, हा एक मी सर्कल काढला आणि सर्कलच्या सेंटरला नाव दिलं ओ. ह्या सर्कलमध्ये OA आणि OB ह्या दोन काय काढल्यात, रेडियस, आणि ए आणि बी जर जॉईंट केलं तर AB ही सर्कलची काय होणार आहे, कॉर्ड होणार आहे. बरोबर आहे. मग आता ह्या सर्कलच्या कॉर्डमुळे सर्कलचे किती पार्ट झालेले आहेत, तर 2 पार्ट झालेले आहेत. हा जो तुमचा अँगल आहे AOB ह्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. कोणता अँगल म्हणायचं, सेंट्रल अँगल. कुणाला म्हणायचं सेंट्रल अँगल, तर ह्या ज्या दोन रेडियसच्या मधला अँगल आहे ह्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. आता बघा, इथं C नाव दिलं, इथं नाव दिलं D. तर ह्या कॉर्ड AB मुळे सर्कलचे 2 पार्ट झालेले आहेत. किती पार्ट झालेले आहेत, 2 पार्ट झालेले आहेत. ह्यात जो छोटा पार्ट आहे ACB या छोट्या पार्टला म्हणायचं मायनर आर्क. या छोट्या पार्टला काय म्हणायचं, मायनर आर्क. आणि हा मोठा आहे ADB याला म्हणायचं मेजर आर्क. याला कोणता आर्क म्हणायचं, मेजर आर्क. आर्क म्हणजे काय, तर हा कंस, फक्त हा जो पार्ट आहे ना ह्याला काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. त्यानंतर ना मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं आणि मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं, तर मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं, ही जी कॉर्ड आहे आणि कॉर्डमुळे हा जो तुमचा आर्क तयार झालेला आहे मायनर आर्क, त्याला कोणता सेक्टर आपण म्हणतोय, मायनर सेक्टर. आता सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहायचं बघा, मायनर सेक्टर. मायनर आर्क कोणता झाला, ACB, आणि मेजर आर्क कोणता झाला, ADB. आता सेक्टर, सेक्टर म्हणजेच काय, पाकळी. मग सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहायचं, पहिल्यांदा जो सर्कलचा सेंटर आहे त्या सर्कलच्या सेंटरचं नाव लिहायचं. मग सर्कलचं सेंटर कोणतं आहे, O, मध्ये द्यायची डॅश, आणि जो त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे त्या करस्पॉन्डिंग मायनर आर्कचं नाव लिहायचं. कोणतं आहे, ACB, म्हणजे O-ACB हा कोणता सेक्टर झाला, मायनर सेक्टर झाला. आणि मेजर सेक्टर कोणता असणार आहे याच्यामध्ये, मेजर सेक्टर. मेजर सेक्टरचं पण नाव सेम असंच लिहायचं. पहिल्यांदा सर्कलच्या सेंटरचं नाव लिहायचं. सर्कलचं सेंटर कोणतं आहे, O, मध्ये द्यायचं डॅश. आता मेजर लिहायला लागलोय. इथं जसं मायनर सेक्टर लिहिताना मायनर आर्कचं नाव लिहिलं तसं इथं मेजर सेक्टर लिहिताना कोणत्या आर्कचं नाव लिहिणार, मेजर आर्कचं. मग बघा कोणती मेजर आहे, म्हणजे मोठी कोणती आहे, ADB, म्हणजे O-ADB. फक्त क्वेश्चन मध्ये ACB ADB असेल तर त्याला काय म्हणायचं, आर्क. आणि O डॅश किंवा सर्कलचा जो सेंटर असेल त्या सेंटरचं नाव डॅश आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्क किंवा करस्पॉन्डिंग मेजर आर्क असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, सेक्टर म्हणायचं. हे सगळं इन डिटेलमध्ये आता शॉर्टकटमध्ये सांगितलं, हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यासाठी आधीचा व्हिडिओ जाऊन चेक करा. त्यानंतर ना एरिया ऑफ सेक्टर, सेक्टरचा एरिया काढण्यासाठी 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. पहिला फॉर्म्युला काय दिलाय, तर θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा, θ/360, θ म्हणजेच काय, तर अँगल. हा जो मधला अँगल आहे, समजा हा दिला 60 डिग्री 50 डिग्री किती पण दिलेला असेल तर तो म्हणजे काय कन्सिडर करायचं, θ. आता अपॉनला 360 डिग्री का केले, कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती डिग्री असते, 360 डिग्री असते. म्हणून डिवाइडेड कितीने केले, 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता इंटू पाय आर स्क्वेअर का केले, कारण आपण एरिया कुणाचा काढायला लागलोय, कशामधला काढायला लागलोय, सर्कल मधला. मग सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. म्हणून कितीने मल्टिप्लाय केले, पाय आर स्क्वेअर ने मल्टिप्लाय केले. हा झाला एरिया ऑफ सेक्टरचा पहिला फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला काय बघा, L इंटू आर अपॉन 2. याच्यामध्ये L इज इक्वल टू घ्यायचं लेंथ ऑफ आर्क.
एल म्हणजेच काय घ्यायचं, लेंथ ऑफ आर्क. आता हा ACB ची लेंथ दिलेली असेल किंवा ADB ची दिलेली असेल, ती म्हणजे काय कन्सिडर करायची, एल. आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आर म्हणजे काय असते, रेडियस, आणि अपॉन किती करायचं, 2. आता एरिया ऑफ सेक्टरचे टोटल 2 फॉर्म्युले आहेत. मग कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा, हा पण फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरचा आणि हा पण फॉर्म्युला आहे. मग तो कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा, तर बघा क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल, थिटाची व्हॅल्यू म्हणजेच काय, जर अँगल दिलेला असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, फर्स्ट फॉर्म्युला. आणि जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू म्हणजे अँगल दिलेला नसेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, सेकंड वाला फॉर्म्युला यूज करायचा. हा दोन्हीच्या मधला डिफरन्स लक्षात ठेवा. आणि थर्ड फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ एन आर्क. जर तुम्हाला ह्या आर्कची, ACB ची लेंथ किंवा ADB ची लेंथ, आर्कची लेंथ फाइंड करायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360. इथं पण थिटा म्हणजे काय घ्यायचं, अँगल घ्यायचा, अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता इथे इंटू 2 पाय आर का केले बघा, आर्क कोणकोणती झाली, ACB, ही ACB, आणि दुसरी आर्क कोणती आहे, ही ADB. मग हा जो आर्क आहे हा कशावरती येतोय, सर्कलच्या कडेवरती येतोय, बरोबर आहे. सर्कलची जी ही सर्क्युलर शेपची कडा आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, सर्कलचा सरकम्फरन्स म्हणतोय. त्या सरकम्फरन्स वरती ह्या दोन्ही पण आर्क येतात, मायनर आर्क आणि मेजर आर्क. मग सर्कलचा सरकम्फरन्स काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, 2 पाय आर. म्हणून कितीने मल्टिप्लाय केलंय, 2 पाय आर. दोन्ही पण याच्यामध्ये बघा, थिटा अपॉन 360, थिटा अपॉन 360 इंटू इथं काय आहे, पाय आर स्क्वेअर. जर एरिया आला तर कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय आर स्क्वेअरनं. आणि लेंथ आली तर कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 पाय आर. या टाइप मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं दोन्ही पण फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. आता ह्याच्या आधीचे पण सगळे क्वेश्चन, त्याच्यामधले जे काही कॅल्क्युलेशन असतील, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ते सगळं करून दाखवलेले, त्यामुळे आधीचे व्हिडिओ जाऊन चेक करा. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 10. आता बघा काय दिलाय क्वेश्चन नंबर 10, रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. एका सर्कलच्या ज्या सेक्टर आहेत त्या सेक्टरची रेडियस दिलेली आहे तुम्हाला. रेडियस किती दिलेलं आहे, 7 सेंटीमीटर दिलेले आहे. इफ मेजर ऑफ आर्क ऑफ सेक्टर इज, पहिल्यांदा दिले 30 डिग्री, दुसऱ्यांदा दिले 210, आणि तिसऱ्याला दिले 3 राईट अँगल्स असं दिले. म्हणजेच ह्या कशाच्या व्हॅल्यू दिल्यात तुम्हाला, अँगल दिलेत. अँगल म्हणजेच कशाच्या व्हॅल्यू दिल्यात, थिटाच्या व्हॅल्यू दिल्यात. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड काय करायचं आहे बघा क्वेश्चन मध्ये, एरिया ऑफ सेक्टर. क्वेश्चन इनकम्प्लीट आहे बघा, काय फाइंड करायचं आहे, फाइंड एरिया ऑफ सेक्टर ऑफ ईच केस. म्हणजे प्रत्येक केससाठी तुम्हाला 3 केस दिलेले आहेत, त्या तिन्ही पण केससाठी तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, सेक्टरचा एरिया. मग प्रत्येक वेळेला रेडियस काय राहणार आहे तुमची, सेम राहणार आहे. फक्त काय चेंज होणार आहे, तर थिटाच्या व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहेत. आता बघा आन्सर लिहूया. काय दिले क्वेश्चन मध्ये, गिवन आर इज इक्वल टू किती दिले, 7 सेंटीमीटर दिले. आणि पहिल्यांदा फर्स्ट फाइंड करूया. बघा काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा एक नंबर काय फाइंड करायचं आहे, 30 डिग्री दिले. एक नंबरचा अँगल किती दिलाय, 30 डिग्री. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती घेणार आहे, 30 डिग्री घेणार. आता एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. मग एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी किती फॉर्म्युला आहेत, 2 फॉर्म्युला आहेत. पहिला फॉर्म्युला काय आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, एल इंटू आर अपॉन 2. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि दुसरा फॉर्म्युला कधी यूज करायचा, दोन्ही पण फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरच आहेत. परंतु कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा, पहिला कधी यूज करायचा, जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर, म्हणजे क्वेश्चन मध्ये जर अँगल दिलेला असेल तर पहिला फॉर्म्युला यूज करायचा. आणि दुसरा कधी करायचा, जर अँगल दिलेला नसेल, त्याच्याऐवजी काय दिलेले असेल, लेंथ दिलेली असेल आर्कची, तर सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा. मग आता सांगा थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला फाइंड करायचा आहे एरिया ऑफ सेक्टर, तर कोणता फॉर्म्युला यूज करणारा, तर फर्स्ट वाला. मग बघा फॉर्म्युला लिहूया, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा थिटाची व्हॅल्यू किती घेणारा, 30 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू किती घेणारा,
22/7 दोन्हीपैकी कोणती पण घ्या कारण क्वेश्चन मध्ये दिलेली नाही. आणि इंटू आर चा स्क्वेअर, आर किती दिले 7, मग 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 किती टाइम्स लिहायचं तर 2 टाइम्स म्हणजे 7 इंटू 7. आता फक्त आपल्याला याचं काय करायचंय कॅल्क्युलेशन करायचंय. आता बघा ह्यातला एक 7 ला ह्यातला एक 7 काय झाला कॅन्सल. त्यानंतर ना 0 ला 0 काय झालं कॅन्सल. 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि 3 2 जा किती येणार आहे 6 येणार आहे. म्हणजे 1 आणि आपण किती राहिले 12. आता बघा 2 न हे करूया 2 6 जा किती येणार आहे 12 आणि 2 1 जा 1 आणि 2 1 जा किती येणार आहे 1. म्हणजे काय काय राहिलं बघा न्यूमरेटरला 11 आणि काय राहिलं 7 म्हणजे 11 इंटू 7 आणि अपॉन किती 6. मग 11 इंटू 7 आन्सर किती येते 77 आणि अपॉन किती 6. आता यांची काय करूया डिव्हिजन करूया. बघा जो तुमचा डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो बाहेर राहायचा आणि न्यूमरेटरचा नंबर काय लिहायचा आत. आता बघा 6 1 जा 6 मग 7 - 6 रिमाइंडर किती होणार 1. परत हा 7 कॅरी केला. आता 6च्या टेबलमध्ये 70 म्हणजे 6 2 जा किती येते 12 आणि 6 3 जा किती येते 18 म्हणजे कितीचं जाणार 6 2 जा 12. मग 17 - 12 आन्सर किती येणार आहे 7 - 2 5 आणि हा 0. आता 6 न 5 ला भाग जातोय काय नाही. मग काय करणार पॉईंट आणि 1 0 इथं कॅरी करणार. आता 6च्या टेबलमध्ये 50 किंवा त्याच्या जवळपासची संख्या 6 8 जा किती येते 48 येते बरोबर आहे. मग परत किती 50 - 48 आन्सर किती येणार आहे 2. परत 0 कॅरी केला 6 3 जा किती येणार आहे 18 म्हणजे आन्सर परत किती होणार आहे 2. म्हणजे परत कितीचा भाग जाणार आहे 3 चाच भाग जाणार आहे. म्हणजे 3 ही संख्या काय होत जाणार आहे रिपीट. बघा 3 जा परत किती येणार आहे 18 येणार आहे. म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार आहे 12.83. आता एरिया आहे मग त्याला युनिट काय देतो एरियाला आपण स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं तुमच्या पहिल्या थीटाचा आन्सर. बघा पहिल्यांदा थीटाचा आन्सर समजलं काय. सेम दुसरे दोन्ही पण तेच करायचे आहेत. आता बघा दुसऱ्यांदा 2 नंबरला काय फाइंड करायचं आहे 210 डिग्री. बघा फॉर्म्युला लिहूया एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा आरची व्हॅल्यू सेम राहणार पायची व्हॅल्यू सेम राहणार अपॉनचं 360 सेम राहणार. फक्त काय चेंज होणार तर थीटाची व्हॅल्यू चेंज होणार. बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया थीटा अपॉन 360. थीटाची व्हॅल्यू किती घेणारा 210 अपॉन किती लिहिणारा 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 आणि इंटू आरचा स्क्वेअर आर किती आहे 7 म्हणजे स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहिणारा तर 2 टाइम्स 7 लिहिणार. आता बघा परत यातला एक 7 ला ह्यातला एक 7 काय झाला कॅन्सल. परत आता ह्यातला 0 ला ह्यातला एक 0 काय करूया कॅन्सल. आता बघा 3 न भाग जातोय 3 7 जा किती येते 21 आणि 3 1 जा 3 आणि 3 2 जा किती येते 6 येते बरोबर आहे. मग आता बघा परत ह्यातल्या एक 7 ला नाही सॉरी हा न्यूमरेटरचा 7 आहे ना. आता बघा परत इथं 2 न जातोय बघा 2 6 जा किती येते 12. परत 2 1 जा 1 2 1 जा किती येते 1. आता काय काय राहिलंय 11 इंटू 7 इंटू 7 आणि अपॉनला किती राहिले 6 राहिले. आता या सगळ्यांचं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया. मग बघा 11 इंटू 7 इंटू 7 किती येते 49 आणि अपॉन किती आहे 6. परत बघा इथं 9 आणि इथं 6 आहे म्हणजे कितीने जाणार 3 जाणार 3 2 जा 6 त्यानंतर नाही जात 3 1 जा 3 परत 1 9 जाणार 49 हे ऍज इट इज ठेवा. तर यांचं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया. बघा 49 इंटू 11 11 9 चा किती येते 99 म्हणजे 9 आणि 9 11 4 चा किती येते 44. मग 44 आणि 9 ऍडिशन किती येते बघा 44 आणि 9 ची ऍडिशन किती येते 53. मग आता बघा ह्या साईडला लिहितो बघा 539 आणि अपॉन किती आहे 6. आता डिव्हिजन करू यांची. बघा 6 आणि 539 बघा 6 5 म्हणजे 53 कन्सिडर करूया 6 7 चा 6
6 8 जा किती येणार आहे 48. मग 13 मायनस 8 आन्सर किती येणार आहे 8 5. आणि इथे किती 4 म्हणजे 4 मायनस 4 किती येणार आहे 0. परत हा 9 कॅरी केला म्हणजे इथे किती झाले 59. आता बघा 6 9 जा किती येते 54. मग 59 मायनस 54 आन्सर किती येते 5 येते. परत इथे किती येणार आहे 0. परत आता 6 न 5 लाच भाग जातोय का नाही म्हणजे काय करतोय पॉईंट आणि ह्याच्यावरती एक शून्य ऍड करणारा म्हणजे ह्याच्यावरती किती झाले 50. परत 6 8 जा किती येणार आहे 48. मग 50 मायनस 48 रिमाइंडर किती होणार आहे तर 2. परत एक 0 कॅरी केलं 6 3 जा किती येणार आहे 18 येणार आहे. आणि 20 मायनस 8 आन्सर किती होणार आहे 2. परत कितीचं जाणार आहे 6 3 जा 18 म्हणजे ह्याचं आन्सर किती आलं 89 सॉरी इकडे लिहायला पाहिजे ना इथंच लिहा काय काय मल्टिप्लिकेशन आलं 539 आणि अपॉन 6 आन्सर किती आलंय 89.83 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा दोन व्हॅल्यू फाइंड करू झालंय 30 डिग्री आणि 210 डिग्री. आता फक्त काय फाइंड करायचं राहिलंय तर 3 राईट अँगल्स. आता बघा बोर्डवरती जागा संपलेली आहे हा रफ करून थर्ड नंबरचं काय करूया सॉल्व्ह करूया. बघा हे दोन लक्षात आलं काय दोन्ही पण ह्याच्यामध्ये तिन्ही पण ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला वापरायचा आहे फक्त थिटाची व्हॅल्यू काय करायची चेंज करायची. आता बघा तिसरा बघूया. आता बघा सेकंड झाला तर थर्ड नंबरला काय सांगितलंय तर 3 राईट अँगल्स. आता मला सांगा 1 राईट अँगल ट्रायंगल किती डिग्रीचा असतोय 90 डिग्रीचा असतोय. मग तुम्हाला किती राईट अँगल ट्रायंगल घ्यायला सांगितल्या 3. राईट अँगल्स किती घ्यायला सांगितल्या 3. मग बघा काय करणारा 190 डिग्रीचा असतोय इंटू किती करणारा 3 म्हणजे आन्सर किती येणार आहे 270 डिग्री म्हणजे 270 डिग्री. बघा हे लक्षात आलं काय 1 राईट अँगल किती डिग्रीचा असतोय 90 डिग्रीचा असतोय. तुम्हाला किती घ्यायचे आहेत 3 राईट अँगल घ्यायचे आहेत म्हणजे 1 राईट अँगलच्या व्हॅल्यूला कितीनं मल्टिप्लाय करणारा 3 न मल्टिप्लाय करणारा. मग 90 इंटू 3 आन्सर किती येणार आहे 270 डिग्री. आता बघा फॉर्म्युला यूज करूया एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा सेम ह्याच्यासारखंच थिटाची व्हॅल्यू किती घेणारा 270 अपॉन किती लिहिणारा 360 इंटू पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 इंटू आरचा स्क्वेअर आर किती आहे 7 म्हणजे 7 किती टाइम्स लिहिणारा 2 टाइम्स 7 लिहिणारा. बघा आता कॅल्क्युलेशन करूया या 7 ला हा 7 काय होणार आहे कॅन्सल. परत या 0 ला हा 0 कॅन्सल. आता बघा 3 न जातोय 3 9 चा किती येणार आहे 27. 3 1 चा 3 आणि 3 2 चा किती येणार आहे 6. परत बघा 3 3 चा किती येणार आहे 9 आणि 3 4 चा किती येणार आहे 12. म्हणजे काय काय राहिले बघा 3 इंटू 22 इंटू 7 आणि अपॉनला किती राहिले 4 राहिले. आता बघा परत 2 न जातोय 2 2 चा 4 2 1 चा 1 आणि 2 1 चा किती येणार आहे 1 म्हणजे बघा 11 इंटू 3 इंटू 7 आणि अपॉनला किती आहे 2. आता बघा कुठं जातोय काय नाही. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया 11 इंटू 3 इंटू 7 किती येणार आहे 21 आणि अपॉनला किती आहे 2. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करूया 11 इंटू 21. बघा 21 इंटू 11 11 1 चा 11 म्हणजे 1 आणि 1 11 2 चा किती येते 22 22 आणि 1 म्हणजे किती येणार आहे 23. म्हणजे काय काय आलंय बघा हे रफ करूया थांबा. बघा यांचं मल्टिप्लिकेशन किती आले तर 231 अपॉन किती आहे 2. आता बघा डिव्हिजन करूया 2 आणि 231. बघा पहिल्यांदा किती जाणार आहे 2 1 चा 2 म्हणजे परत रिमाइंडर किती होणार आहे 0. परत आता 3 कॅरी केला परत कितीचं जाणार आहे 2 1 चा 2 मग 3 मायनस 2 आन्सर किती येणार आहे 1. परत 2 न 1 ला भाग होते का नाही म्हणजे परत इथला 1 आपण काय करणार कॅरी करणार म्हणजे इथं किती झाल्यात 11. आता बघा
2 5 जा किती येणार आहे 10. मग 11 मायनस 10 रिमाइंडर किती उरणार आहे 1. परत 2 न 1 ला भाग जातोय काय नाही. मग आता काय करणार पॉईंट आणि याच्यावरती एक 0 ऍड करणार आणि 2 5 जा किती मिळते 10 आणि 10 मायनस 10 आन्सर किती येणार 0. म्हणजे याचं आन्सर किती आलं 115.5 आणि एरिया काढलाय. ह्याला युनिट काय द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हे थर्डचा आन्सर होतं 3 राईट अँगल्स. असा तुमचा क्वेश्चन नंबर 10 होता. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 3 थिटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आणि तुम्हाला फाइंड काय करायचा होता एरिया ऑफ सेक्टर. फक्त फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युलामध्ये काय पुट करायच्या व्हॅल्यू पुट करायच्या. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारतात. 1 थिटाची व्हॅल्यू 1 मार्क्ससाठी. काही अवघड आहे का याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय पाठ पाहिजे फॉर्म्युला. प्रत्येक वेळेला फक्त थिटाची व्हॅल्यू चेंज पायची व्हॅल्यू पुट करायची आरची व्हॅल्यू पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. इझी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारतात. बघा हा क्वेश्चन लक्षात आलं काय इथं कॅल्क्युलेशन पण करून दाखवलेलं आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. आता बघा क्वेश्चन नंबर 11 बघूया काय सांगितलंय. द एरिया ऑफ मायनर सेक्टर ऑफ सर्कल इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये जो तुमचा मायनर सेक्टर असतोय त्या मायनर सेक्टरचा काय दिलेला आहे तुम्हाला एरिया दिलाय. अँड मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. अँगल किती डिग्री दिलाय 36 डिग्री. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलंय रेडियस फाइंड करायला सांगितलंय म्हणजेच आर ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलंय. मग आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला एरिया दिलाय अँगल दिलाय आणि फाइंड करायचे रेडियस. कोणता फॉर्म्युला यूज करणारा एरिया दिलाय. बघा आता जर मी पहिला फॉर्म्युला यूज केला तर एरिया ऑफ सेक्टर दिलाय थिटाची व्हॅल्यू दिल्या अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू किती पुट करणारा 22/7 आणि इंटू आर चा स्क्वेअर म्हणजे आर आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. मग जर क्वेश्चन मध्ये एरिया सेक्टरचा दिलेला असेल आणि जर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणारा पहिला का दुसरा. पहिला. का पहिला यूज करणारा कारण कशाची व्हॅल्यू दिल्या अँगल. अँगल म्हणजेच कशाची व्हॅल्यू दिल्या थिटाची व्हॅल्यू दिल्या म्हणून कोणता फॉर्म्युला यूज करायचा फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करायचा. मग आता बघा काय काय क्वेश्चन मध्ये दिले एरिया ऑफ मायनर सेक्टर इज इक्वल टू 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि काय दिले क्वेश्चन मध्ये थिटा दिले किती डिग्री दिले 36 डिग्री. आणि काय काढायचं आहे रेडियस. रेडियस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा तर एरिया ऑफ सेक्टर कारण एरिया क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि फाइंड काय करायचं आहे आर. मग आता बघा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा एरिया ऑफ सेक्टर किती दिलाय 3.85 इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करूया थिटाची व्हॅल्यू किती आहे 36 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची सांगितलंय काय नाही. मग तुम्ही कोणती पण तुमच्या चॉईसनं घेऊ शकता. मी घेतल्या 22/7 इंटू आर चा स्क्वेअर. आर आपल्याला फाइंड करायचा आहे त्यामुळे आर स्क्वेअर काय केलं ऍज इट इज ठेवलं. आता बघा मला काय फाइंड करायचं आहे आर स्क्वेअर फाइंड करायचं आहे. मग जे फाइंड करायचं आहे ते आहे तसंच इज इक्वल टूच्या ह्या साईडला म्हणजे RHS ला असू दे आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या साईडला काय करायच्या शिफ्ट करायच्या. बघा आर स्क्वेअर मी इथंच आहे तसं ठेवलं किंवा थांबा इथं लिहूया आर स्क्वेअर मी इथं आहे तसं ठेवलं. आता बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या साईडला शिफ्ट करायच्या. मग बघा जेव्हा ह्या साईडच्या व्हॅल्यू ह्या साईडला शिफ्ट होतात तेव्हा काय होते न्यूमरेटरच्या व्हॅल्यू डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू कुठे जातात न्यूमरेटरला. आता बघा इथं आधी काय सॉल्व्ह होते का बघा 36 1 जा 36 आणि 36 10 जा किती येते 360. आता बघा या राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यू आर स्क्वेअर सोडून आर स्क्वेअर आहे तसं इथं ठेवले बाकीच्या या सगळ्या व्हॅल्यू ह्या साईडला शिफ्ट करा. शिफ्ट होताना न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला. मग आता बघा आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहूया किती आहे व्हॅल्यू 3.85 इंटू आता बघा 10 कुठं आहे डिनॉमिनेटरला 10 आहे. मग डिनॉमिनेटरचं 10 ह्या साईडला कुठे जाणार न्यूमरेटरला म्हणजे इंटू किती लिहिणार 10. परत बघा इंटू 7 कुठं आहे डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरचं 7 ह्या साईडला कुठं जाणार न्यूमरेटरला. आता बघा आणि काय राहिले काय तर डिनॉमिनेटरला नाही. आता अपॉन 1 काय लिहिलं नाही तर चालते. आता किती राहिले 22. मग 22 न्यूमरेटरला ह्या साईडला 22 कुठे जाणार डिनॉमिनेटरला किती जाणार 22. बघा इथपर्यंत लक्षात आलं काय आणि इज इक्वल टू आर स्क्वेअर. बघा
न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला. कधी? इज इक्वल टूच्या ह्या साईडला आल्यानंतर, म्हणजे LHS ला आल्यानंतर. जे फाइंड करायचं ते आहे तसं RHS ला ठेवलंय. आता इथं कॅल्क्युलेशन करूया बघा. 22 आणि किती आहे? 3.85. आता बघा, पहिल्यांदा मला हा पॉइंट काय करायचा आहे? काढायचा आहे. मग जर मला हा पॉइंट नको असेल तर बघा, किती डिजिट सोडून पॉइंट आहे? 2 डिजिट सोडून पॉइंट आहे. मग जर 2 डिजिट सोडून पॉइंट असेल आणि जर मला हा पॉइंट नको असेल तर कितीने मल्टिप्लाय करतोय? 100 न काय करतोय? मल्टिप्लाय. जर 1 डिजिट असेल तर 10 न, आणि 3 डिजिट सोडून पॉइंट असेल तर कितीने करतोय? 1000 न. आता बघा, 3.85 इंटू 10 इंटू 7. आता मला हा पॉइंट नको आहे म्हणून मी कितीने मल्टिप्लाय केलं? 100. आणि आपला रूल काय आहे? जर न्यूमरेटरला 100 न मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला पण कितीने मल्टिप्लाय करायचं? 100 न. म्हणजे डिनॉमिनेटरला किती आहे? 22 इंटू किती लिहिणार? 100. आणि इज इक्वल टू किती आहे? R स्क्वेअर. आता बघा, मी 100 न मल्टिप्लाय केलंय म्हणजे हा पॉइंट काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे किती आलं? 385 इंटू 10 इंटू 7. आता परत हा 100 लिहायचा काय? नाही, कारण हा पॉइंट मध्ये काय झालाय? कॅन्सल. आणि अपॉनला किती आहे? 22 इंटू 100 आणि इज इक्वल टू R स्क्वेअर. आता बघा, कॅल्क्युलेशन करूया. इथं 22 आणि इथं 5 म्हणजे 11 न भाग जाणार. 11 2 चा किती येणार आहे? 22. परत बघा, 11 3 चा किती येणार आहे? 33. मग 38 मधून 33 मायनस केल्यानंतर किती होणार आहे? 5. म्हणजे इथे किती झाले? 55. आणि 11 5 जा किती येणार आहे? 35. परत बघा, 2 1 जा 1 आणि 2 5 जा किती येणार आहे? 2 5 जा किती येणार आहे? 10 येणार आहे. मग आता बघा काय काय राहिले न्यूमरेटर मध्ये. 35 इंटू 5 इंटू 7, 5 इंटू 7 आणि अपॉनला किती राहिले? 100 आणि इज इक्वल टू R स्क्वेअर. मग बघा, 35 इंटू 5 इंटू 7 मल्टिप्लिकेशन किती येते? 35 आणि अपॉन 100 इज इक्वल टू R स्क्वेअर. आता बघा, या साईडला R स्क्वेअर आहे, पण तुम्हाला फक्त कुणाची व्हॅल्यू पाहिजे? R ची. म्हणजे दोन्ही साईडचं काय घेणार? स्क्वेअर रूट. मग आता बघा, ह्या जर व्हॅल्यू मी स्क्वेअर रूट मध्ये टाकल्या, 35 इंटू 35 अपॉन 100 आणि इज इक्वल टू R स्क्वेअर. आता बघा, 35 इंटू 35 म्हणजे 35 किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे. मग स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे जेव्हा स्क्वेअर रूट मधून बाहेर येणार तेव्हा किती टाइम्सला होणार? 1 टाइम्सला. कारण बघा, 35 इंटू 35 म्हणजे 35चा काय होणार? स्क्वेअर. आणि ह्या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट काय होणार आहे तुमचा? कॅन्सल होणार आहे. आणि 100चं स्क्वेअर रूट म्हणजे 100 कितीचा स्क्वेअर येतोय? 10चा. म्हणजे अपॉन किती लिहिणार आहे? 10. आणि R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती येणार आहे? R येणार आहे. मग आता बघा, 35 अपॉन 10 म्हणजे आन्सर किती येणार आहे? बघा, जर डिनॉमिनेटरला 10 असेल तर 10 वरती किती झिरो आहेत? 1 झिरो आहेत. मग किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा? तर 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे? 3.5 इज इक्वल टू R. म्हणजे R इज इक्वल टू किती येणार आहे? 3.5. आणि रेडियस आहे, युनिट काय? सेंटीमीटरचा स्क्वेअर एरियाला युनिट दिले, म्हणजे रेडियसला युनिट किती देणार आहे? सेंटीमीटर. ही तुमची काय असणार आहे? रेडियस असणार आहे. बघा, ही स्टेप लक्षात आली काय? जर समजा डिनॉमिनेटरला तुमच्या 100 आलं तर किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा? 3 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. आणि जर डिनॉमिनेटरला 1000 आलं तर 1000 वरती किती झिरो असतात? 3 झिरो असतात. म्हणजे किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा? तर 3 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. बघा, हा एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं काय? हा क्वेश्चन नंबर 11 होता. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 बघितलेत. आता जो ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये राहिलेले जे 2 क्वेश्चन आहेत, 12 आणि 13, ते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत 3 मार्क्ससाठी. ते जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे तुमच्या बोर्ड क्वेश्चनसाठी हॉट क्वेश्चन्स येतात बोर्डाच्या पेपरमध्ये, 4 मार्क्ससाठी 1 हॉट क्वेश्चन असतो, असे तुम्हाला 2 हॉट क्वेश्चन सोडवायचे असतात. म्हणजे 8 मार्क टोटल असतात तुमच्या 4 मार्कच्या हॉट क्वेश्चनसाठी. ते हॉट क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे, आणि जे इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत ते पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. त्यामुळे जर चॅनेलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे हॉट क्वेश्चनचा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही जर शंका असेल याच्यामध्ये तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. Thank you.